मतदान केंद्रावर झालेलं मतदान आणि मतमोजणी वेळी मशीनमध्ये आढळलेलं मतदान यात फरक आहे, तफावत आहे, अशा बातम्या बाहेर आलेल्या होत्या। खळबळही उडाली होती। कोणी याला खोटं म्हणालं होतं, पण आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच हे मान्य केलं आहे, कबूल केलं आहे। मित्रहो नमस्कार। मतदान झालं, निकाल आला। हा निकाल धक्कादायक, अविश्वसनीय असल्याच्या प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत। आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामाही दिलेला आहे, पण मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेणं अजूनही थांबलेलं नाही, थांबत नाही आणि बहुतेक हे थांबणार नाही। अवघ्या 92 मतदारसंघामध्ये झालेला प्रकार चव्हाट्यावर आलेलाच आहे। प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतदान यंत्रात आढळलेलं मतदान यात मोठी तफावत आढळून आली आहे। अर्थात यावर निवडणूक आयोग खुलासा करेलच, काही केलेलेही आहेत, काहीच गैरप्रकार नाही हे सांगण्याचा प्रयत्न देखील निवडणूक आयोगाकडून होणारच। आयोग सांगेल ते ऐकण्यापलीकडे आता कोणाच्या हातात काही राहिलेलेही नाही। कदाचित निवडणूक आयोग सांगत असलेली कारणं सत्य असतीलही। तर बघा, सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा, माढा, सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण या मतदारसंघामध्ये मतदान आणि मतमोजणी मधली आकडेवारी म्हणजे प्रत्यक्ष मशीनमधून ज्या वेळेला बाहेर आली ती मतं, याच्यामध्ये मोठी तफावत असल्याची मोठी चर्चा झाली। प्रसारमाध्यमांनी सुद्धा याकडं गांभीर्यपूर्वक लक्ष वेधलं। सोलापूर जिल्ह्यातल्या 5 मतदारसंघातल्या या तफावतीचा मुद्दाही पुढे आलेला होता। त्यावर सोलापूर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या मतमोजणीचा निकाल दिनांक 23 नोव्हेंबर 24 रोजी जाहीर झाला। त्या अनुषंगानं राज्यातल्या विविध मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी EVM मध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब राज्यातील विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आले आहे। 244 करमाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदाना दिवशी 2,29,375 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली। तथापि मतमोजणी दिवशी 2,29,377 अशी मतदानाची आकडेवारी दिसली। यामध्ये 2 मतांची वाढ ही केंद्राध्यक्ष केंद्र क्रमांक 115 यांनी नमुना 17C मध्ये मतांचा हिशोब लिहिताना चुकीची नोंद घेतलेल्याने झाली। मानवीय चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। 245 माढा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदाना दिवशी 2,67,691 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली। तथापि मतमोजणीच्या दिवशी 2,67,021 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली। यामध्ये 670 मताची घट आढळून आली। सदरील बाब ही केंद्र क्रमांक 149 केंद्राध्यक्ष यांनी मॉकपोल वेळी नोंदवलेली मतं CRC न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्तपुस्तिकातील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवारांच्या मताची तफावत ही सदर केंद्रावर नोंदवण्यात आलेल्या मतापेक्षा अधिक असल्यामुळे सदर केंद्राची 670 मते मतमोजणी दिवशी मोजली नाहीत। त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते असा देखील खुलासा केला गेला आहे। तिकडे सोलापूर शहर मध्यमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदाना दिवशी 2,02,91 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली होती, पण मतमोजणी दिवशी 2,02,99 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली। यामध्ये 2 मतांची घट आढळून आली। ही बाब केंद्राध्यक्ष क्रमांक 197 यांनी केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीमध्ये 2 प्रदत्त मते EVM मताच्या हिशोबात गृहीतच धरली नाहीत, त्यामुळं 665 मते नमूद केली गेली। तथापि मतमोजणीच्या दिवशीच्या EVM मध्ये 663 मते आढळून आली। सदरची मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते। त्याचबरोबर 251 सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी 2,23,624 अशी आकडेवारी नोंदवली गेली, पण मतमोजणीच्या दिवशी 2,23,625 अशी आकडेवारी समोर आली।
यामध्ये एकमताची वाढ दिसून आलेली आहे। ही बाब केंद्राध्यक्षांनी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचे एक मत गृहीत धरलं नाही, त्यामुळं 676 मतं असा हिशोब केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये नमूद करण्यात आला। यामुळे मतमोजणीच्या दिवशी EVM-मध्ये 677 मतं आढळून आली। मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये ही तफावत दिसून येते, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेली आहे। यावरून मतदान आकड्यामध्ये तफावत आढळून आली हे तर सत्य आहे, म्हणजे याची तरी शहानिशा झाली आहे। आता अशी तफावत झालेली आहे हे तरी किंवा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे। अर्थात त्याची कारणं काहीही असोत, पण प्रत्यक्ष मतदान आणि मशीनमध्ये आढळलेलं मतदान यात फरक आहे, तफावत आहे हे तर निश्चित झालं आहे, मान्य केलं गेलं आहे। आता कोणाला हे स्पष्टीकरण मान्य होईल, कोणाला होणार नाही, हा ज्याचा त्याचा भाग। तुम्हाला काय वाटतं? कृपया तुमचं मत जरूर मांडा। आणि आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।